नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एकदम मऊ अशी भरपूर पुरण असलेली गुबगुबीत पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर आपण या व्हिडिओमध्ये पुरण कसं शिजवायचं किंवा पीठ कसं मळायचं यापासून सगळ्या स्टेप दाखवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे 2 कप हरभरा डाळ घेतलेली आहे। आता एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवणार आहे। तर मी यामध्ये 2 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे। आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। आता तोपर्यंत आपण एका साइडला डाळ धुवून घेणार आहोत। तर डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता डाळ आपण पाण्यात टाकून घेणार आहोत। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला डाळ यामध्ये टाकायची आहे। सगळी डाळ आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 शिट्ट्या आपण घेऊन घ्यायच्या आहेत। आता डाळ शिजेपर्यंत आपण पीठ तयार करून घेणार आहोत। तर मी इथे लोकवन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका तगारीला अशा प्रकारे साडीचा पीस बांधून घेतलेला आहे। तर आपलं रेग्युलरचं जे लोकवन गव्हाचं पीठ आहे ते मी इथं गाळून घेणार आहे। अशा प्रकारे पीठ गाळल्यामुळे आपल्या पोळ्या ह्या खूप जास्त नरम येतात, कारण यामध्ये कोंडा राहत नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता वरती सगळा कोंडा राहत आहे। आता हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि परत अशाच प्रकारे पीठ आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी पीठ गाळून घेतलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद यात घालून घ्यायची आहे। हळद घातल्यामुळे पुरणपोळीला कलर छान येतो। आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत। साखर आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायची आहे। साखर छान अशी विरघळलेली आहे। आता यामध्ये आपण पीठ घालून घेणार आहोत। तर मी इथे अंदाजाने पीठ घेत आहे। आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। आता आपण त्याला व्यवस्थित चोळून घेणार आहोत। याला जेवढा जास्त आपण चोळलं तेवढेच आपल्या पोळ्या ह्या नरम येतात। आता थोडंसं पाणी टाकून अजून आपण याला चोळून घेणार आहोत। तर पाहू शकता एवढं पातळ आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकून याला परत चोळून घेणार आहे। पीठ जेवढं जास्त चांगलं मळलेलं असेल तेवढ्या पोळ्या ह्या छान येतात। पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। आता इथे आपल्याला या पिठाला ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे। तर मी इथे तो पीसच घेतलेला आहे, त्याला ओलं करून यावर झाकून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे। आता आपण पुरण तयार करून घेणार आहोत। तर डाळ छान अशी शिजलेली होती, मी त्याला एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। तर पाहू शकता डाळ ही छान अशी शिजलेली आहे। आता डाळीला मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि यामध्ये बारीक कुटून घेतलेला गूळ आपण घालून घ्यायचा आहे। आता या गुळाला आणि डाळीला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता डाळ आणि गूळ छान असा एकजीव झालेला आहे। आता मी एका भांड्यावर पुरणगाळीची चाळणी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी सगळी डाळ गाळून घेणार आहे। तर इथे सगळी डाळ आपली गाळली गेलेली आहे। आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे। हे पुरण थोडंसं पातळ आहे म्हणून आपण कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि याला आता गरम करून घेणार आहोत। पुरण गरम करत असताना गॅसचा फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे। तर इथे पाहू शकता पुरण आपलं छान असं घट्ट झालेलं आहे।
आता आपण पोळ्या तयार करणार आहोत। तर पुरण गार झालेलं आहे आणि पीठ आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे। आता या पिठातून आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेतलेलं आहे। आता याला आपण पीठ लावून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं लाटून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे आणि एका हाताने आपल्याला त्याला प्रेस करत हा गोळा बंद करून घ्यायचा आहे। एका हाताच्या अंगठ्याने आपल्याला अशा पद्धतीने पुरणमध्ये दाबून हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि मग हातावर त्याला अशा पद्धतीने दाबून त्याला पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर आपल्याला अर्धा ते 1 तास त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान असं मुरलं जातं आणि पोळी लाटताना ते फाटत नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता खूप हलक्या हाताने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता एका साईडला आपला तवाही गरम झालेला आहे आणि आपण पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे। आता यावर आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याला तव्यावर आपण टाकून घेतलेलं आहे। तुम्ही इथे तेल किंवा तुपाचा दोघींपैकी कसलाही वापर करू शकता। आता कडेनेही मी थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे आणि पोळी परतून घेतलेली आहे। तर पाहू शकता छान अशी आपली पोळी फुगत आहे। आता परत आपल्याला हिला परतून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने हिला छान असं शेकून घ्यायची आहे। आता आपण वरून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि परत याला परतून घेतलेली आहे। दोघी बाजू छान अशा शिजलेल्या आहेत। आता आपण याला काढून घेणार आहोत। तर पाहू शकता अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। खूप छान अशा नरम आपल्या पोळ्या आलेल्या आहेत। अजिबात ह्या पोळ्या फाटत नाहीत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।